स्वागत आहे हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। रात्रीच्या शिळ्या भाताला फोडणी देऊन नवऱ्याला दम देत तो खायला लावणे, यालाच दम बिर्याणी म्हणतात। नवरा, माझ्या छातीत खूप दुखायला लागले, ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन लाव। बायको, हो लावते। तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा बर। नवरा, राहू दे, थोडं बरं वाटतंय आता। उन्हाळ्यात मुंबईकर समुद्र फिरायला जातात, पावसाळ्यात समुद्र मुंबई फिरायला येतो। नवरा बायको दोघी जेवत होते। जेवून झाल्यावर नवरा उठला आणि आपलं ताट धुतलं। बायको त्याच्याकडे रागात बघत म्हणाली, केला ना इज्जतीचा फालुदा, पण घरी नाही, हॉटेलमध्ये आहोत। शिक्षक, मार्क्सवाद कशाला म्हणतात? बंड्या, मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर मी माझ्या वडिलांना घेऊन तुमच्याकडे येणार व नंतर वडिलात तुमच्यात झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात। मुलीचे खूप नखरे असतात, म्हणून देवाने त्यांना 2 घरे दिली आहेत, माहेर आणि सासर। कोणा एकावरच नको, लोड नको म्हणून। बायकोचा वाढदिवस म्हणून नवरा तिच्यासाठी गिफ्ट आणतो आणि म्हणतो, नवरा डार्लिंग, आज मी तुझ्यासाठी 30,000 रुपयेच गिफ्ट आणलंय। बायको गिफ्ट उघडून बघते आणि तुम्ही तर म्हणाले 30,000 रुपयाच गिफ्ट, ह्याच्यात तर फक्त एक साडी आणि गजराच आहे। नवरा, हो फक्त 30 रुपयाचा गजरा आणि 1,000 रुपये साडी। एसटी स्टँडवर पुण्याची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईलमध्ये तुच्छतेने कंडक्टरला विचारते, हे डबडं केव्हा हलणार इथून? कंडक्टर, कचरा भरल्यावर लगेच, कारण कंडक्टर सोलापूरचा होता। गण्या एका हॉटेलात गेला, बघितले तर हॉटेल फुल्ल, सगळे कपल जागा धरून बसले होते। गण्यानं फोन काढला आणि जोरात बोलला, तुझी गर्लफ्रेंड इथं दुसऱ्यासोबत बसलीया, लवकर ये। काय जादू झाली विचारू नका, काही क्षणात अर्ध हॉटेल रिकामं झालं। No, 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 no. प्रिय पाऊस, तू जर जास्तच वागणार असशील तर सरळ सांग, आम्ही गाड्या विकतो आणि होड्या घेतो। भारतात ज्ञान वाटणाऱ्या महान टॉप 4 युनिव्हर्सिटी, 1 व्हॉट्सअप, 2 पानटपरी, 3 कटिंगचं दुकान, 4 दारू पिलेला माणूस, 6 बाकी शाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे। मेहुणी, भाऊजी तुम्ही काम काय करता? भाऊजी, मी पायलट आहे। मेहुणी, कोणत्या एअरलाइन्समध्ये आहात तुम्ही? भाऊजी, अगं लग्नात ड्रोन उडवतो मी, आतापर्यंत किती वेळा विमान उडवलंय? भाऊजीचं उत्तर ऐकून मेहुणीला चक्करच आली। पतीने सकाळी सकाळी फेसबुकवर पोस्ट टाकली, आजची सकाळ खूप सुंदर आहे, दिवस चांगला जाणार। पतीने लाईक करून कमेंट टाकली, चॅलेंजिंग एक्सेप्टेड। बायकोला समजावणं म्हणजे नेमकं काय? एका अनुभवी नवऱ्यानं दिलेलं भन्नाट उत्तर। बायकोला एखादी गोष्ट समजावणं म्हणजे 32 जीबीचा व्हिडिओ डाउनलोडिंगला लावणं आणि 31.5 GB डाउनलोड झाल्यावर। बायका म्हणतात, जर करवा चौथला मिळणारं गिफ्ट मोठं असेल तर तुम्हाला पिठाच्या चाळणीतून बघीन आणि लहान असेल तर चहाच्या चाळणीतून। आर्थिक मंदीनं बेजार झालेल्या नवऱ्याने आधीच सांगून टाकलं, तू तर सुईच्या छिद्रातून बघायची तयारी ठेव। No, 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 no. ज्याचे पुण्य अपार असते त्याच्या बायकोचे माहेर किमान 500 किलोमीटर दूर असतं। आम्ही जिमला जात नाही,
कारण घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं आणि परत त्यालाच पैसे द्यायचे, हे आपल्याला आजपर्यंत जमलेलं नाही. अखिल भारतीय पोट सुटलेली संघटना. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेंट जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा. जर काही चुकले असेल तर क्षमा असावी, कारण हा माझा छोटासा प्रयत्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.